अपडेट न्यूज. रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिड टाउनच्या सन 2026-27 या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा स्थानिक हॉटेल जसराज पॅलेस येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट 30चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर राजेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी निवृत्तमान अध्यक्ष सुनील खडसे आणि सचिव चारुदत्त जावळकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संजीव जोशी, सचिव प्रशासन ब्रिजमोहन राठी तसेच सचिव प्रकल्प CA दिनेश वडेरा यांच्याकडे पदभार सोपवला. प्रमुख अतिथी डॉक्टर राजेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोटरीची कार्यपद्धती, विविध सेवा प्रकल्प, मानव सेवेतील रोटरीची भूमिका आणि सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित सदस्यांमध्ये समाजसेवेबाबत अधिक समर्पणाची भावना निर्माण झाली. यावेळी गोपाल बोर्ले यांनी क्लबच्या 19 नव्या सदस्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर पाटील यांच्या हस्ते सदस्यत्व पिन प्रदान करून नव्या सदस्यांचे स्वागत करण्यात आलं. तसेच निवृत्तमान अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संजीव जोशी यांनी पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना आरोग्य क्षेत्रासह विविध सामाजिक प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आणि आगामी वर्षातील कार्ययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, निमंत्रित पाहुणे तसेच क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा हिंडोचा, नेहा वर्मा आणि विजय शेट्टे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल बोर्ले, जगजित सिंग ओबेरॉय, रमेश छेडा, किशोर जाजू, धनश्याम बागडी, जयप्रकाश जाजू, ॲडव्होकेट प्रवीण दर्डा, विजय शेट्टे, परेश लाठीवाला, विजय आडतिया, उदय नेमानी, गोपाल अग्रवाल तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी क्लबचे सचिव ब्रिजमोहन राठी यांनी शेरो शायरीच्या अनोख्या शैलीत आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेतला. मुख्य संपादक सय्यद मतीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.